नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपल्यासमोर हजर झालो आहे. मी माझी नवी कादंबरी अक्करबोट्या हिचं क्रमशः कथन करत असतो. आजचा भाग 19वा आहे आणि हे कथन मी बुधवार, शुक्रवार, रविवार अशा 3 दिवशी करत असतो. आजचा बुधवार आहे आणि मी 19वा भाग घेऊन आपल्यासमोर आलो आहे. मागच्या भागात आपण थोडक्यात असं पाहिलं होतं की रत्ना गरोदर राहिल्यामुळे सासूनं अल्टिमेटम देऊनही वंदनानं गर्भ पाडला नाही. त्याच्यामुळे वंदनाशी बोलणं जवळपास तिनं थांबवलं. तरीही रत्ना वंदनाशी संपर्क साधत होती आणि वंदना जसं सांगेल त्या पद्धतीनं ती ऐकत होती. अर्थात तिला पाठिंबा तिच्या सासऱ्याचाही होता आणि नारायणचा सुद्धा होता. त्यामुळे ती भक्कमपणे सासूच्या विरोधात उभी होती. पण आपलं रत्ना ऐकत नाही किंवा सासरा ऐकत नाही, नारायण ऐकत नाही, या गोष्टीनं चिडून जाऊन सासूनं आणखी एक नवा फंडा सुरू केला. सकाळीच घरातलं सगळं काम आटोपून ती रत्नाला आपल्या समोर घालायची आणि वावरात न्यायची. वावरात गेल्यावर जे काय काम असेल तिथे, निन्नाचं असेल तर निन्नाचं, आणखी कशाचं असेल ते, काहीच नसेल तर मग ती काम उकरून काढायची. मग निन्नाच्या कामात काय करायची, जर बायका असतील निंदायला तर तिला 3 तासं द्यायची. एरवी 2 तासं बायकांनी घ्यायची पद्धत असते, पण हिला 3 तासं द्यायची आणि मागं राहिली की ती कल्ला करायची. 1-2दा तर तिनं तिला ढुसण्यासुद्धा मारल्या होत्या की त्या बायाच्या पुढं असली पाहिजे तो हातभर. आता हे कसं शक्य आहे? तिचं पोट वाढायलेलं, 3 तासं घ्यायचे. जर जास्त तण आलं तर मग हात चालत नाही. पण तरी ती काहीही बोलत नव्हती. बरं, तर हे करून मग बायका घराकडे जायला निघाल्या की सासू तिला पुंजाने उचलायला लावत होती. दिवसभराचे जे तणाचे पुंजाने पडलेले आहेत ते सगळे उचलायला लावत होती. आणि तिच्यासोबत जे तिनं टोपलं आणलं होतं घरून, ते टोपलं नेहमीचं नव्हतं, त्याच्यापेक्षा मोठं टोपलं होतं आकारानं. ते टोपलं पूर्ण भरून टाच असं शिगोर, ते तिनं डोक्यावर उचलायचं आणि मग दूरच्या धुऱ्यावर नेऊन टाकायचं. अशा पद्धतीनं सगळे पुंजाने उचलणं झाल्याशिवाय ती तिला सोडत नव्हती. बरं, एवढ्यानं भागत नव्हतं. तिलाच, रत्नालाच मध्ये जेव्हा पारगाच्या बायका पारग करायला बसत त्या काळात रत्नाला दुसरे काही कामं सांगायची. म्हणजे तिला बसू देत नव्हती ती. बाकीच्या बायका जशा बसल्या, काही पाणी प्यायला मधात थांबल्या, ती थांबू देत नव्हती. ती काही ना काहीतरी तिला काम काढत होती. पुढं मग असं सुरू झालं की गवत वाढलेलं, मग त्या गवताचे भारे घ्यायला लावू लागली, ती कापायला लावू लागली. रत्नानं कधीच तिच्या माहेरात हे कामं केलेले नव्हते, तिला माहिती नव्हते, पण इलाज नव्हता. आता इथं करावं लागत होतं. गवताचा भारा घेताना तो जो इळा असतो तो लावलेला असायचा आणि त्याच्यामुळे इळा हाताला लागण्याची शक्यता जास्त असायची आणि तिला पेंडीसुद्धा बांधता येत नव्हती. पण तरी ते रत्नाच्या सासूनं तिला सोकलं की असं बांध, आणि मग ती पेंड्या बांधायला शिकली. मग अशा 10-15 पेंड्याचा भारा बांधायचा आणि तो तिनंच डोक्यावर घ्यायचा. बाकीच्या बाया म्हणायच्या की आम्ही तुला धरू लागतो, तुला आता ते सहन होणार नाही, तू गर्भारची बाई आहेस, तू नको उचलू. पण त्या बायांना ती उचलू देत नव्हती आणि ती स्वतः डोक्यावर घ्यायची, कुथत पाथत घ्यायची. घरी आणून
कोठ्यात टाकायची. आता बघा गंमत कशी, त्यांचा कोठा शेतात, दुभती म्हैस होती पण ती शेतातल्या कोठ्यावर, बैल 2 ते शेतातल्या कोठ्यावर, आणि सासू मात्र गवताचा भारा तिला गावाकडे आणायला लावायची आणि गावात जो कोठा होता त्या कोठ्यात पत्रावर त्या पेंड्या टाकायला लावायची. मुद्दाम त्रास देणार. पुढे कापसाचा हंगाम आला, त्यावेळेस मग बायका असायच्या कापूस वेचायला. बायका काय करतात, कापूस वेचताना त्यांचा जो साडीचा पदर असतो डोक्यावर घ्यायचा, त्याची खोळ करतात. पाठीमागून कमरेचा जो भाग आहे त्या कमरेच्या भागाला त्या दोन्हीकडून त्याचे काठ खोसतात आणि मग तो जो पदर आहे त्या पदराच्या दोन्ही टोकाला गाठ मारून ती गाठ इथं अटकवतात. म्हणजे एक अशी खोळ तयार होते पाठीमागून. मग कापसाचे बोंड दोन्ही हाताने तोडायचे आणि मग त्या खोळात टाकायची, अशी एक पद्धत आहे. पण रत्नाची सासू तिला पाठीमागून खोळ नव्हती करू देत, ती पुढून खोळ कर म्हणत होती. आता पुढून खोळ करायची आणि ती गाठ जी आहे जी बायका डोक्यावर घेत ती मात्र ही तिच्या गळ्यात असायची, अशा पद्धतीने खाली आलेली. आणि कापसाचे बोंड त्याच्यात ती खोळ पूर्ण भरेपर्यंत तिला उघडू देत नव्हती. पोट गर्भारस आणि वरून हे दडपण, तिचा जीव कासावीस व्हायचा. त्यात वरून रणरणत ऊन, तहान लागायची पण मधात जायची सोय नव्हती. घाम सगळा अंगातून वाहायचा. आपला जीव गुदमरतो की काय असं तिला वाटायचं, पण सासू तिच्यासाठी काहीही करत नव्हती. जर तिची खोळ भरली तर ती उबडायला तेवढ्यापुरती आंब्याखाली येत होती आणि लगेच सासू तिला परत पाथावर पाठवते. गरज नसताना घरी इंधन आणून ठेवलेलं, पावसाळाभर किंवा हिवाळाभर पुरणार, पण तरीही वावरातलं इंधन रत्नाला जमा करायला लावायची आणि एक मोठी मोळी बांधायला लावायची आणि ती मोळी तिनंच उचलायची. शेतात कामाला असणाऱ्या बायका म्हणत, अरे 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 कौसाबाई लय छळ करायली, कौताबाई लय छळ करायली सुनाचा. हिच्या डोक्यात एकच आहे की सुनामुळं आपला पोरग मेलं आणि म्हणून ही छळ करायली. अशी बायकाची आपसात चर्चा चालू असे. बरं, हे झालं शेतातलं. घरी आल्यावर घरचंही काम तसंच. दारातच विहीर, त्याचंच पाणी पित होते, त्याचंच पाणी वापरत होते, त्या विहिरीचंच पाणी वापरत होते. पण ही सुताराच्या विहिरीवर एका कोसावर असणाऱ्या तिथून एक घागर एक भरून आणायला लावायची. रस्त्यानं जेव्हा ती घागर भरून रत्ना यायची तेव्हा बाया म्हणायच्या की का ग, तुमच्या विहिरीला इतकं मोठं पाणी आहे तरी सासू तुला इकडे पाठवतेस. ती गप्पच राहायची. असे कितीतरी फंडे सासू करून पाहत होती. या सगळ्यात तिच्या पायाच्या पोटऱ्या, मांड्या, कंबर, मान गळून गळून जायचं. असं वाटायचं की आता आपण हा गर्भच टाकून द्यावं, नको ज्याला सांभाळणं, याच्या पायी आपल्याला हा त्रास व्हायला. पण वंदना तिला अधूनमधून डोस देत होती आणि सासराय म्हणत होतं की मी तुझ्या मागो सहन कर. नवराही संध्याकाळी तेच सांगायचा, रात्री तेच सांगायचा की धीर धर, काय होणार. वंदनाला या सगळ्या गोष्टी अक्करबोट्याच्या कानावर घालायच्या असत आणि मग ती सांगायची त्याला जाऊन की बापा काय तू अभी चिवट रे, किती त्रास द्यायली सासू रत्नाले, पण तरी ते गळून पडायचं नाव नाही घेत.
अक्करवोट्या राजू म्हणायचा, बाई माझ्या बियापेक्षा तुझ्या जाऊची जी भोय आहे तीच चिवट आहे, तीच धरून ठेवते. आणि बापा तिनं ते शेल्यावर न्यावं, तिनं त्रास होत असेल, तिला होत असेल, तो सहन करावा. कारण आपण काही करू शकत नाही. मला काही करता आलं असतं, मी तिच्यासाठी काही केलं असतं. पुढे या गोष्टी जेव्हा त्या अक्करवोट्या राजूला जास्त प्रमाणात कळू लागल्या, तेव्हा त्याचं डोकं म्हणजे काम करेना. मग तो जास्त चिंतेत राहायचा आणि त्यातून मग तो दारू प्यायचा आणि विहिरीवरच्या आंब्याखाली जाऊन झोपायचा. हे जेव्हा वंदनाला कळलं, तेव्हा वंदनानं त्याला गाठलं आणि म्हटलं की बाबू, याले म्हणतात लागो बाई लागो, 7 घरी लागो, एका घरची सनकाडी, 17 घरं वसान पाडी. काय तू होते बी, आणि त्याचा त्रास कोणाकोणाले. रत्नाला तर त्रास आहेच, सासऱ्याला आहे, नवऱ्याला आहे, मले आहे, तुले आहे. हे झाले आपण एका बाजूचे, आणि दुसरी सासू. म्हणजे किती लोकांनी त्रास सहन करायचा. आणि इथून पुढं आणखी एक करायचं. सासूनं ते सांगितलं की हिचं बाळातपण जर झालं तर या घरात होणार नाही. कुठेही बाळातपण करा, बाळातीन झाल्यावर ते किडूक मी घरात घेणार नाही. मा डोळ्याला पण ते दिसू देणार नाही. जर तुम्ही आणलं तर मी त्याची गच्ची दाबीन. आता प्रश्न पडला की आता काय करावं, तिचं बाळातपण कुठं करावं. सासऱ्याचं म्हणणं आलं की बाळातपणासाठी आपण तिची माहेरी पाठवू. हो, माहेरी पाठवू हे खरं आहे, पण मी त्याला म्हणलं की माहेरी पाठवून फायदा काय, ते लेकरू मग. तर ती म्हणे तिच्या मायेच्या घरी राहील. अहो तसं नसते जमत. लेकराची माई इथं, लेकरू तिथं. एवढंसं लहानचं लेकरू, त्यानं त्या लेकराला दूध पाजावं कसं, काय करावं कसं, काय करावं कसं, आणि मग काय करतं, कसं करतं. तर ह्यो आमचा प्रश्न आहे. तुले काही सुचते का राजू, तू सांग काय करता येईल. आणि भाई सोपं आहे ना, तुम्ही दवाखान्यात घ्या ना, तिले दवाखान्यात घ्या. आपण वाशिमच्या बायाच्या दवाखान्यात नेऊ, तिथं बाळात पण होईल. अरे बाळात पण होईल, पण त्या लेकराचं काय. त्या लेकराचं काय. मग असं कर, मी तुले आज संध्याकाळी काय करायचं लेकराचं ते फोन ना तुले भेटून सांगतो. फोन नाही, त्यावेळेस फोन नव्हता. तुला मी भेटून सांगतो. मी त्याच्यावर विचार करतो, 4 लोकांना विचारतो, आणि मग आपण काय करायचं ते ठरवू. आणि मग वंदना राजाच्या भेटीची वाट पाहू लागली. तो कोणती नवी वाट दाखवतो त्या लेकरासाठी, त्याची तिला उत्सुकता लागली. मित्रांनो, आपणही वाट पाहू पुढच्या भागामध्ये. राजू काय सांगतो त्याची. तोपर्यंत याही भागाला मोठ्या संख्येने लाईक द्या, कॉमेंट्स करा, शेअर करा, आणि माझं हे ॲप सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटू शुक्रवारी.